गायत्रीज होम गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलूची लागवड कशी करूया हे पाहूया। हे बघा, हे जुने आलू आहेत। मार्केटमधून आणताना जसे मी जुने आलू आणले आणि त्यांना 4 ते 8 दिवस असं सुती कपड्यामध्ये ठेवल्यानंतर असे कोंब आले त्या आलूला। तर हे कोंब आता आपल्याला हे कोंब आलेले आलू लावायचे आहेत। उन्हाळ्यामध्ये आलूची पेरणी करायची आहे। हे बघा, हे असे कोणी काटून पण लावते, पण काटायचे नाही, हे असे पूर्णतः लावायचे। हे मी कुंडी तयार करून ठेवलेली आहे एक मातीची। बस असे आलू टाकायचे आणि याच्यापैकी याच्यामधून आपल्याला छान आलू मिळतात। एका कुंडीमध्ये जवळपास मी 3 आलू लावते। 3 आलूला छान कोंब आलेले आहे आणि हे असे आलू लावले की ही माती त्यावर पसरून द्यायची। हा बघा, हे एक भरपूर कोंब आले एका आलूला। आई ते लावते, त्याच्यावर माती टाकून द्यायची आणि हा दुसरा मोठा आलू आहे असा लावायचा। आपल्याला जवळपास या 5 आलूपासून नाही जास्त तर 2 ते 3 किलो आलू आपल्याला सहज मिळतात। त्याला पाणी रोज नाही घालायचं। आता ही माती खूप ओली आहे, त्यामुळे पाणी घालताना त्याला खूप असं शिंपत काही दिवस पाणी घालायचं आणि कोंब जेव्हा छोटे छोटे वर आले तेव्हा हळूहळू पाणी घालायचं आणि मग जेव्हा त्यांची वाढ होते तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडं वाढवून द्यायचं। आता परत हा एक आलू वाचलेला आहे आणि हा लावणार आहे मी या तिसऱ्या कुंडीमध्ये सुद्धा मी एक आलू लावत आहे आणि याच्यासोबत 2 हळदीच्या गाठी लावत आहे। बघा, या हळदीला मी ओलं करून ठेवलं होतं, 2 दिवस भिजू घातलेलं होतं आणि आता ही छान झालेली आहे। ही अशी पेरून द्यायची म्हणजे या कुंडीमध्ये आपल्याला हळदीच्या गाठी म्हणजे हळद पण मिळणार। आता ही जी उरलेली हळद आहे ही मी पलीकडच्या दुसऱ्या माझ्या तयार केलेल्या मातीच्या मिश्रणामध्ये लावणार। हे आहे एक हा कूलरचा टब आहे, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी काही हरचण्याचे झाडं टाकलेले होते आणि ही उरलेली हळद मी आता लावत आहे। अशा प्रकारे आलू आणि हळद घरी लावल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून थोडंफार हळद आणि आलू मिळतात। बाय।